सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सर्वांना बघा माहीतच आहे की हिंदू धर्मामध्ये दसरा हा सणाला किती विशेष असं करून महत्त्व आहे। त्या बघा दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्यासाठी दसरा हा सण दरवर्षी साजरा केला जातो। हा सण शारदीय नवरात्रीच्या 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला साजरा केला जातो। दसरा आणि विजयादशमी असे या सणाला म्हटले जाते। बघा या दिवशी एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पानं दिली जातात। तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणाचं सुद्धा दहन केलं जातं। त्याचबरोबर बघा देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता आणि भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता। असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीरामाची योग्य प्रकारे पूजा केल्यास पुण्य प्राप्त होते। दसरा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे। या दिवशी सोनं चांदी देखील खरेदी केले जातात। याशिवाय बघा सीमोल्लंघन करून दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं। आपल्या घरातील शस्त्रांची पूजा केली जाते। आपल्या बघा जे काही उपजीविकेचे साधन आहे त्यांची देखील पूजा केली जाते। सोबत बघा दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय देखील केले जातात। या उपाय बघा आपल्या संपूर्ण कुटुंबाला या उपायाने लाभ होत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते। बघा दसऱ्याच्या दिवशी काही करायचे उपाय हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून शेअर करणार आहे आणि हे जे उपाय आहेत ते स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलेले आहेत। त्यामुळे हे उपाय बघा कोणी करावे तर पहा, हा जो उपाय आहे तर आई करू शकते आणि बघा वडिलांनी केलं तरी सुद्धा चालतो। बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार 3 प्रभावी उपाय जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। मुलांसाठी करायचे आहेत हे उपाय। बघा तुमची मुलं बाहेरगावी असतील तर मग तुम्ही तुमच्या घरी हा उपाय करू शकता आणि बघा एक जो उपाय आहे तो तिथे तुमची मुलं बाहेर असतील मोठी असतील तर मुलांनी तिथे हाताने केला किंवा त्यांच्या मित्रांकडून जरी करून घेतला तरी सुद्धा चालतो। या उपायामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते, त्यांना यश मिळत असतं। ह्या उपाय बघा कशा प्रकारे करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ जो आहे तो मिस करणार नाहीत। बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची एकापेक्षा अनेक मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळा उपाय करायचा। बघा एकच उपाय बघा तुमच्या दोन्ही मुलांसाठी तुम्हाला करायचा नाही। आता मुलं जर बाहेरगावी राहत असतील हॉस्टेलला किंवा बाहेरच्या देशामध्ये शिकायला असतील तर अशा वेळेस आई किंवा वडिलांनी दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनासमोर मुलांसाठी हा उपाय करता येणार आहे। एक जो उपाय आहे तो बघा मुलं जरी बाहेरगावी राहत असतील तरी बघा ते त्यांच्या मित्रांकडून किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तींकडून देखील करून घेऊ शकतात। या दिवशी बघा सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्या घरासमोरचं अंगण असेल तर ते स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे, पाणी मारायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे। घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे। मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला शुभचिन्ह काढायचे आहे, स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। त्यासोबतच शुभ लाभसुद्धा लिहायला विसरायचं नाही। त्यानंतर आंब्याचं तोरण बघा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे। उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे। बघा चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्यासाठी आणि सत्याचा विजयाचा हा दिवस म्हणून दसरा सण साजरा केला जातो। आपल्या घरातील साफसफाईसोबतच बघा आपल्या घरामध्ये वाहनेसुद्धा असतात आणि या दिवशी आपण आपले सर्व वाहने जे आहेत ते स्वच्छ करत असतो आणि तुम्हाला उद्यासुद्धा हे आवर्जून करायचंच आहे। दसरा हा सण बघा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी एकमेकांना शुभकामना देत असतो। नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात। तसेच सोने चांदी देखील खरेदी केली जाते। घराला आंब्याची पानं व झेंडूचे फुलाचे तोरण लावले जातात। दसऱ्याला बघा झेंडूचे फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे। यंत्र वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा अर्पण करत असतो। संध्याकाळी सोने लुटण्याची देखील प्रथा असते। आपट्याची पाने आपण सोने म्हणून लुटत असतो। बघा गावाची वेस ओलांडले जातात। दसरा हा सण बघा साजरा करण्याची परंपरा तशी फार जुनी आहे आणि याच दिवशी देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला होता। प्रभू श्री रामचंद्र याच दिवशी रावणावरती स्वारी करायला निघाले होते। पांडव ही अज्ञातवासामध्ये राहण्यासाठी याच वेळी गेले होते। त्यावेळी त्यांनी आपले शस्त्र शेमीच्या झाडावरती ठेवली होती। अज्ञातवास संपल्यानंतर तेथे त्यांनी परत ही शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली। तो हाच दिवस होता।
तर बघा आपापल्या प्रथे आणि परंपरेनुसार जसं बघा तुमच्याकडे शस्त्रपूजन केलं जातं, तर तुम्ही सकाळी असेल तर सकाळी करू शकता, किंवा तुमच्याकडे संध्याकाळी करत असतील तर मग संध्याकाळी करू शकता. बघा शास्त्रामध्ये तुमचं जे काही कमाईचं उत्पन्नाचं साधन आहे त्या शास्त्रांचं देखील तुम्ही पूजन करू शकता. उदाहरणार्थ लॅपटॉप असेल तर मग बघा पाठ्यपुस्तकं येतात. त्यानंतर जे काही तुमच्याकडे वस्तू असतील त्या सगळ्यांचं, शेतकरी असतील तर मग तुम्ही शेतीच्या अवजारांची पूजा तुम्ही करू शकतात. जे काही शेतीचे अवजार असतात ना त्याचं पूजन करावं. या दिवशी बघा संध्याकाळी आपट्याची पानं लुटण्याची प्रथा असते आणि या आपट्यांच्या पानांना आपण सोनं असं म्हणत असतो. हे देखील आपल्याला घरी आणून सगळ्यात अगोदर देवीच्या दर्शनाला घेऊन जायचं असतं. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती एक शेणाने राक्षस काढायचा असतो. त्याला तुडून आपल्याला सीमोल्लंघन करून मग घरात येणारे जे काही पुरुष मंडळ असतील, छोटे मंडळ असतील, त्या प्रत्येकांचं औक्षण करून त्यांना घरात घ्यायचं असतं. घरी जर घटस्थापना झालेली असेल तर नवरात्रीच्या 9 दिवसांनी या घटामध्ये छान धान्य उगवलं असतं. ते धान बघा आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं आणि थोडीशी आपट्याची पानं घ्यायची आहेत. बऱ्याच जणांकडे बघा हे सर्व घेऊन मग देवीच्या दर्शनाला जातात. पण बऱ्याच जणांकडे बघा हनुमानांच्या मंदिरामध्ये जाण्याची देखील प्रथा आहे. तर तुम्ही तुमच्या प्रथा आणि परंपरेनुसार ते धान जे आहे ते घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर घरात येणाऱ्या सर्व व्यक्तींचं तुम्हाला औक्षण करायचं आहे. बघा प्रत्येकाच्या प्रथा परंपरा वेगळ्या असतात, पण बऱ्यापैकी पद्धती ह्या थोड्याशा सारख्याच असतात. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर एक शेणाने राक्षस काढायचा असतो. त्याच्यावरती पायट देऊन मग घरात येणाऱ्या व्यक्तीचं औक्षण करायचं आणि दरवाजाच्या बाहेरच करायचं आणि मग त्यांना आतमध्ये घ्यायचं. ते सीमोल्लंघन करून विजय प्राप्त करून आलेले आहेत असा याचा अर्थ होतो. प्रत्येक शुभ मुहूर्तावरती आपल्या घरामध्ये बघा आपल्या घरातील जे काही लहान असतील मोठे असतील त्यांचं औक्षण करत असतो. तर दसरा हा जो सण आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशीसुद्धा आपल्याला सगळ्यांचं औक्षण करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरस्वतीचे देखील पूजन करायचं आहे. सरस्वती देवीचे जे शुभचिन्ह आहे ते बघा मुलांच्या हाताने तुम्हाला ते एका पाटीवरती काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे सरस्वतीची प्रतिमा असेल किंवा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता आणि एक कलश स्थापन करू शकता. त्यानंतर विड्यावरती तुम्हाला बघा एक खोबरं, त्यानंतर 5 प्रकारची फळं ठेवायची आहेत आणि त्यासमोर तुम्हाला तुमचे सर्व अवजार ठेवायचे आहेत, कमाईचे साधन ठेवायचे आहेत आणि त्यांचं पूजन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. बघा उद्याच्या दिवशी बघा मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला मुलांकडून सरस्वती पूजन जे आहे ते तुम्ही आवर्जून करून घ्यावं. जर तुमची मुलं घरामध्ये नसतील तर तुम्ही बघा दोघांनी आईवडिलांनी हे पूजन केलं तरीसुद्धा चालतं. याबरोबर बघा असं बळीराजा देखील काढला जातो तांदळाने आणि त्याच्या पोटामध्ये एक सोन्याची वस्तू ठेवली जाते आणि बघा ज्यावेळेस देवीचं दर्शन घेऊन आपण सीमोल्लंघन करून देवीचं दर्शन घेऊन वगैरे घरी येत असतो त्यावेळेस तुमच्या अवजारांचं पूजन केल्यानंतर बळीराजाच्या पोटातून ही जी सोन्याची वस्तू आहे ती आता काढायची असते. बघा प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते आणि बघा हा जो तांदळाने बळीराजा काढला जातो याचाही उल्लेख बघा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केला जातो. तर मग तुम्ही तुमच्याकडे जशी काही प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रथेनुसार हे सर्व करून घेऊ शकता. यासोबत बघा सरस्वतीचं पूजन केल्यानंतर तुमची मुलं घरी असतील तर तुम्ही मुलांकडून आवर्जून करून घ्या. हॉस्टेलवरती असतील तर मग आईने मुलांसाठी हा उपाय करू शकते. आईने बघा सर्व साहित्याचे पूजन करून घ्यायचं. त्यानंतर मुलांसाठी आईने एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा बघा प्रज्वलित करताना मी तुम्हाला कसा शेअर करायचा हे मी तुम्हाला सांगते. यामुळे काय होतं तुमच्या मुलांची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होत असते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. या उपायासाठी तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा मग कुठल्याही एखाद्या धातूचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल. पितळेचा, तांब्याचा, स्टीलचा कोणताही घेतला तरीसुद्धा चालेल. यामध्ये तुम्हाला जे देवाच्या पूजेसाठी तेल आहे घेता तुम्ही ते तेल याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि ते तेल बघा तुम्हाला यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर बघा जोडवाती घालायची आहेत. हा संध्याकाळी बघा तुम्हाला उपाय करायचा आहे. सरस्वती देवी समोरच बसून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. मुलांच्या हाताने तुम्हाला सरस्वती देवीचे पूजन करायचं आहे. हे सरस्वतीचे जे चिन्ह आहे ते पाठीवरती मुलांच्या हाताने काढलं तर चांगलं. आणि बघा जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग हे जे शुभचिन्ह आहे मग ते तुम्ही काढून मुलांची जी काही शस्त्र आहेत ज्यामध्ये मुलांची पुस्तकं, वह्या, पेन, लॅपटॉप असेल, टॅबलेट असेल, जे काही असेल त्या सर्व गोष्टी तिथे सरस्वतीच्या पूजनामध्ये ठेवायच्या आहे. मुलांच्या हाताने ही पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे किंवा तुम्ही देखील करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी सरस्वती समोरच आणि हा दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आणि जे धान घेतलेलं आहे ते धान ठेवायचे आहेत. आपट्याची पानं ठेवायची आहेत आणि 7 अख्खे धने घ्यायचे आणि ते ठेवायचे आहेत.
यांनी देवीला ओवाळून घ्यायचं आहे. मुलं जर असतील तर मुलांना या दिव्यांनी तुम्हाला मुलांचा औक्षण करायचं आहे. आणि जे 7 धने जे आहेत ते मग तुम्हाला मुलांच्या डोक्यावर टाकायचे आहेत. आणि आपट्याची पानंसुद्धा बघा मुलांवरती तुम्हाला टाकायचे आहेत. आणि या दिव्यांनी तुम्हाला मुलांना ओवाळून घ्यायचे आहे. मुलांवरती हा दिवा ओवाळल्यानंतर जी आपट्याची पानं आणि धने आपण मुलांच्या डोक्यावर ठेवले आहेत ते काढून घ्यायचे. एका ताटामध्ये ते काढून घ्यायचे आहेत आणि सरस्वती मातेसमोर जे ताट असेल त्या ताटामध्येच तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. मुलं जर घरी नसतील तर हा दिवा जो आहे तो तुम्हाला देवीला ओवाळून घ्यायचा आहे. आणि मग बघा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रत्येक तिथीचे बघा वेगळे असे महत्त्व असते. वसंत पंचमीच्या दिवशीसुद्धा सरस्वती पूजनाला अतिशय महत्त्व असतं, कारण पंचमी तिथी ही देवी सरस्वतीला समर्पित असते. पण दसऱ्याच्या दिवशीसुद्धा आपण देवी सरस्वतीचं पूजन करत असतो. त्यामुळे या 3.5 मुहूर्तावरती आपण हा उपाय केल्यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय मिळण्यास, प्रगती होण्यास, यश मिळण्यास मदत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही आपट्याची पानं, धने, त्यानंतर जे धान घेतलेलं आहे ते ताटामधलं सर्व साहित्य घेऊन तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी हा एक उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. त्यासोबत दुसरा एक उपाय बघा मुलांच्या प्रगतीसाठीच करायचा आहे. मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी. मुलांच्या बोलण्यामध्ये बघा जर मुलं अडखळत असतील, स्पष्ट बोलत नसतील तर मग मुलांचा आत्मविश्वास नसेल आणि मुलांच्या काही बघा अभ्यासाविषयीच्या अडचणी असतील. त्यासोबतच मुलांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं यासाठी देखील बघा आईने मुलासाठी हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला थोडासा मध घ्यायचा आहे आणि दर्भाची काडी घ्यायची. आणि या दर्भाच्या काड्या जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही सोन्याची काडी, सोन्याची तार कानातलं घेऊ शकता किंवा मग एखादं तुळशीची काडीसुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. मग हे उपाय बघा करत असताना दर्भाची काडी थोडी तुम्हाला सहज मिळून जाईल. ही दर्भाची काडी घेऊन तुम्हाला थोडीशी ती मधामध्ये बुडवायची आहे आणि मुलांना जीभ त्यांची थोडीशी बाहेर काढायला सांगायची आहे. संध्याकाळ हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही सरस्वतीचं पूजन केलेलं आहे त्याच ठिकाणीच हा तुम्हाला बसवायचा आहे एका पाटावरती. त्यानंतर मग या दर्भाची जी काडी सांगितली ते बुडवायचं किंवा बोटाने सुद्धा काढू शकता. तो सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे तो तुम्हाला मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. सरस्वती मातेचा बीज मंत्र बघा एम असा आहे आणि दर्भाच्या काडीमध्ये बुडवायचा आणि जिभेवरती लिहायचं. त्यानंतर हा मध जो आहे तो मुलांनी खाल्ला तरीसुद्धा चालेल. मंत्र लिहिण्यापूर्वी बघा मुलांची जीभ जी आहे ती तुम्हाला त्यांना बाहेर काढायला सांगायची आहे. त्यानंतर त्यांनी बघा तो जो मध आहे मुलांनी खायचा आहे आणि असा हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे. या उपायामुळे मुलांमध्ये निश्चितचपणे तुम्हाला प्रगती झाल्याची दिसून येईल. त्यासोबत बघा तांदळाचा देखील एक उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. त्यासाठी एका ताटामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळाला थोडेसे पसरवून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये. त्याच्यावरती बघा एक मंत्र लिहायचा आहे. तर तो कोणता मंत्र आहे तर बघा श्री महागणाधिपती नमः, त्यानंतर श्री कुलदेवताय नमः, त्यानंतर श्री सरस्वते नमः, त्यानंतर श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र तुम्हाला या तांदळावरती लिहायचा आहे. आणि आपलं ज्या ठिकाणी सरस्वतीचं पूजन केलेलं आहे त्या ठिकाणी हे जे ताट आहे तांदळाचं आपण जे मंत्र लिहिलं ते तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि हे मंत्र लिहित असताना तुम्हाला एकावर एकच लिहायचं आहे हे तुम्हाला लक्षात असेल. दिसत जरी नसलं तर एकावरती एकच लिहून दाखवायचं. सर्वात अगोदर जो मंत्र आहे तो श्री महागणाधिपतये नमः. महागणाधिपतये नमः सगळ्यावरती बसणार नाहीत तरीसुद्धा तुम्ही एकावरती एक लिहिलात तरीसुद्धा चालेल. सगळ्यात अगोदर मी सांगितलं तुम्हाला श्री गणाधिपतये नमः. त्यानंतर दुसरा जो मंत्र आहे तो श्री कुलदेवताय नमः. त्याच्यानंतर मग तुम्हाला जो पुढचा मी तुम्हाला मंत्र सांगितला तो मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला एकावर एकच लिहायचा आहे. एक मंत्र लिहून झाला की दुसरा मंत्र, दुसरा लिहून झाला की तिसरा मंत्र. तिसरा मंत्रामध्ये श्री महासरस्वते नमः हा मंत्र आहे. कारण आपण सरस्वतीचं पूजन करतो त्यामुळे सरस्वती मातेचा मंत्र आपल्याला लिहायचाच आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या गुरुचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र या तांदळावरती लिहायचा आहे. तर सर्व मंत्र त्या तांदळाच्या ताटावरती लिहून झाल्यानंतर हे जे ताट आहे ते सरस्वतीच्या पूजेजवळ ठेवायचं आहे. त्यानंतर मग हे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आहेत ते तुम्ही जे काय तांदळाचा डबा आहे किंवा त्या तांदळाच्या डब्यामध्ये हे तांदूळ जे आहेत तर ते ठेवू शकता. यामुळे बघा तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता जी आहे तर ती भासणार नाही, धनधान्याची कमतरता भासणार नाही. त्यासाठी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे. तर विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी जे उपाय करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.